गुढीपाडव्यानिमित्त केडगाव शाहूनगर रोड येथील 5 गोडाऊनच्या प्रांगणात कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला। महोत्सवाचे पहिले पुष्प ह.ब.प. किशोर महाराज दिवटे यांनी गुंफले। जीवनात समाधान पाहिजे असेल तर देवाचे नामचिंतन केले पाहिजे। स्वप्नात सुद्धा देवाचे नामचिंतन झाले पाहिजे। त्याचा परिणाम स्वरूप आपल्या जीवनात समाधान आणि सुख मिळते असे यावेळी बोलताना ह.ब.प. किशोर महाराज दिवटे म्हणाले। सर्व सुख आणि सर्व अलंकार लोक अंगावर परिधान करतात, त्यापेक्षा देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी आणि समाधानी होणार आहे आणि ते कायमस्वरूपी टिकणार आहे असे यावेळी पुढे बोलताना किशोर महाराज दिवटे यांनी नमूद केले। जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ आणि छत्रपती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे। कीर्तन महोत्सवाचे हे 3रे वर्ष आहे। यावेळी नागरिक, महिला आणि ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते। चिंतने 12 वाटा पळतील विणे, एवढी ताकद ही नामस्मरणामध्ये तुकोबरा म्हणतात। अरे समाधान पाहिजे असेल, आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, अरे शिंके जांभळी खोकला इतकाच वेळ आमचा वाया गेला। अरे पापनी महाराज स्वप्नात सुद्धा माझ्या देवाचं चिंतन होतं। स्वप्नी जे काय जागृती स्वप्नी पांडुरंग, बघा स्वप्नात सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन होतं। त्याचा परिणाम काय तर महाराज म्हणतात अरे एवढं आनंद आमच्या जीवनात निर्माण झाला, एवढं सुख आम्हाला मिळालं, एवढं सुख मिळालं की खऱ्या अर्थानं आम्ही जेवायला जरी बसलो ना तरी आम्ही आनंदाचे लाडू खाऊ लागलो। काय 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 अंगावरती कपडे सुद्धा आम्ही खऱ्या अर्थानं आनंदाचे धारण केले, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार। अरे लोक सोन्याचे अलंकार अंगावरती घालतात, किती समाधानी होतात ते बघा ना तुम्ही। हा, एक अंगठी हातात असते माझ्यासारखी, पण ते बोट तरी कधी मिळत राहतो, काय एकच हो, पण ती सुद्धा मिळवतो, त्याचं समाधान वाटतं। बघा माझे तुकोबरा म्हणतात अहो आमच्या अंगावरती आम्ही अरे आनंदाचे अलंकार धारण केले, सर्व सुखल्या सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो। पण याच्यासाठी काय करावं लागेल? सदा नाम घोष करू हरी कथा, परिणाम तेने सदा चित्ता समाधान। महाराज मला खरं सांगा याहून अधिक काय होऊ शकतं? महाराज म्हणतात अरे माझ्या देवाचं जर चिंतन आपण केलं, त्यांचं जर भजन आपण केलं ना तर राजा हो अरे अशी अवस्था प्राप्त होते, अशी अवस्था प्राप्त होते। महाराज म्हणतात आम्ही तर सगळं जग विसरून गेलो राजा, काय खातो आम्ही कासाया सांगाती, अरे विसरून गेलो। बघा तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं या धर्मसभा मंडपामध्ये बसलो आहोत, टाळकरी मंडळी आहेत, वादक आहेत, गायक आहेत, ही सर्व समाज त्या ठिकाणी बसलाय। मला खरं सांगा अरे प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काहीतरी चिंता आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काहीतरी दुःख आहे राजा हो। पण तरी सुद्धा या माझ्या ज्ञानोबरायांच्या कुशीत आपण आलात, माझ्या तुकोबरायांच्या कुशीमध्ये आपण आलात, या धर्मसभा मंडपामध्ये तुम्ही आलात। मला खरं सांगा माऊल्या हो, अरे एकाच्या तरी डोक्यामध्ये आपल्या आपल्या जीवनात जी जी चिंता असेल ना, अरे थोडी तरी चिंता तुम्हाला आठवते का? बोला 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 बोला। तुम्ही इतके लांब झालेत ना, असे जवळ पाहिजे माणसं हाताखाली, हा और तुम्ही त्या टोकाला आम्ही ह्या टोकाला झालोय, हा पण चला बघा अरे एवढी ताकद माझ्या नामसाधनेमध्ये आहे की आपण विसरून जातो राजा हो। माझे तुकोबरा म्हणतात त्या देवाचं आम्ही एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, परिणाम अरे आमची अवस्था ही विदेही अवस्था झाली। मी मगाशी बोललो असो ऐसा कोठे आता आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा अशी अवस्था झाली। अरे जो दिसेल त्याला तरी पण तुकोबरा बोलतात, हा काय बोलतात? तो माझा भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल का हो? हा ही काय अवस्था प्राप्त झाली? फक्त त्याच्या नाम साधनेने, फक्त त्याच्या चिंतनेने। महाराज म्हणतात आता आठव, हा काही शिल्लक राहिलं नाही। आता तुकोबरा म्हणतात देवा अरे त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केलं, परिणाम अरे आता आमच्या जीवनामध्ये पापही शिल्लक राहिलं नाही आणि पुण्यही शिल्लक राहिलं नाही। कारण आम्ही झालो कसे? आम्ही झालो अग्निरूप। आता लागोन ती पाप पुण्य अंगा, परिणाम कशाचा झाला? परिणाम कशाचा झाला? सदा नाम घोष करू हरी कथा, परिणाम तेने सदा चित्ता समाधान। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।